सोलापूर जिल्ह्यासाठी नाशिक, सोलापूर, अक्कलकोट हा महामार्ग नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय। काही लोकांना वाटत असेल हा मधलाच कुठला तरी रस्ता आहे, पण तो देशातील सर्वात मोठा आणि जगातील 10व्या क्रमांकाचा असलेल्या वाढवण बंदराशी जोडणारा रस्ता आहे। त्या रस्त्याच्या माध्यमातून सोलापूर हे वाढवण बंदर आणि मुंबई दिल्ली महामार्गाशी जोडलं जाणार आहे अशी घोषणा, त्याबरोबरच शहराला दररोज पाणी पुरवठा आणि यंत्रमाग धारकांसाठी इचलकरंजी पॅटर्न राबवणार असल्याचंही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। सोलापूर महापालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा हरिभाई देवकरण मैदानावर झाली। त्या सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा आश्वासनांचा जोरदार पाऊस पाडला। तसेच भाजपाला महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा 5 वर्ष सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन फडणवीसांनी केलं। ते म्हणाले की सभेला येण्यापूर्वी सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो। त्या ठिकाणी पुढची 5 वर्ष महापालिकेच्या माध्यमातून सोलापूरकरांची सेवा करण्याची संधी भाजपाला द्या असा आशीर्वाद मागण्यासाठी गेलो होतो। त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आलोय। सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर कुणालाही मागं वळून पाहावं लागत नाही। डाळिंबाची राजधानी म्हणून सोलापूरची ओळख अलीकडच्या काळात मिळाली आहे। सोलापूरची चादर, शेंगा चटणी, हुरडा ही सगळी ओळख या शहरानं मिळवली आहे। आता आधुनिक शहराची ओळख मिळवून द्यायची आहे। सोलापूरचं एअरपोर्ट आम्ही सुरू केलं। लोक म्हणायचे विमानसेवा सुरू होणार नाही, पण आम्ही ते सुरू करून दाखवलंय असंही त्यांनी नमूद केलं। ते म्हणाले की आगामी काळात सोलापूरहून नाईट लँडिंग सुरू करण्याचा आमचा मानस आहे। विमानतळ हे पूर्वी श्रीमंतीची निशाणी होती। विमानसेवा असणाऱ्या शहरात उद्योग येतात। कुणाला तरी हैदराबाद, दिल्लीला जाण्यासाठी ही विमानसेवा नाही, तर शहराला पुन्हा एकदा भरभराट येण्यासाठी हे एअरपोर्टचं काम केलंय। मोदी सरकारनं सोलापूरसाठी वंदे भारत रेल्वेही सुरू केली आहे। औद्योगिकरणासाठी नवे इकोसिस्टीम आपण करणार असल्याचं ते म्हणाले। त्याचबरोबर तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर हे पर्यटनाचं सर्किट आपण केलंय। पर्यटनाचं इंजिन म्हणून सोलापूरला विकसित करणार आहोत। शहरातील गरिबांना घर मिळालं पाहिजे म्हणून आवास योजना सुरू झाली आहे। घराकरता अतिक्रमण धारकांना जमिनीचा मालकी हक्क देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्ण केलंय। आता दुसऱ्या टप्प्यात शहरात पाणी पुरवठ्यासाठी 850 कोटी रुपये दिलेत। टेंडर काढलंय। सोलापूरच्या प्रत्येक घरात दररोज पिण्याचं स्वच्छ पाणी आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। सोलापूरची 2057ची जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येला पुरेल एवढं पाणी आता आपण आणणार आहोत। सोलापूर शहरासाठी 100 बसेस दिल्या आहेत। त्यांच्या चार्जिंग स्टेशनचं काम महिनाभरात केलं जाणार आहे। सोलापुरात IT पार्क उभारण्याची इथल्या तरुणांची मागणी आहे। त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे। आधुनिक IT पार्क तयार करून सोलापूरच्या तरुणांना रोजगार मिळवून देणार आहोत। यंत्रमाग उद्योगाला सवलती देऊन त्याला उभारणी देण्यासाठी सोलापुरात इचलकरंजी पॅटर्न राबवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आश्वासन देणारे नाही, तर काम करणारे आहोत असंही फडणवीसांनी नमूद केलं।